जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची वारी सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भातच आता आचारसंहिता लागू झालेली आहे. तर अशा स्थितीमध्ये ज्या महा-डी-बी-टी आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जो लाभ दिला जातो, तर यामध्ये काही बदल होणार आहे का? या आचारसंहितेचा काय परिणाम होणार आहे का? किंवा पूर्वसंमती आलेल्या अर्जांना पुढे चालू राहणार आहेत किंवा जे लॉटरीमध्ये नाव आलेले आहेत अर्ज त्यांची प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे की बंद होणार आहे, त्यांना पूर्वसंमती येणार आहे किंवा नाही, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर बघू शकता, कृषी संचालक कृषी अभियांत्रिकी कृषी आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे 6 नोव्हेंबर 2025 या तारखेला. तर या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्याबाबत शीर्षक बघू शकता या परिपत्रकाचं काय आहे. तर ज्या शेतकऱ्यांना महा-डी-बी-टीमध्ये आत्ता काही दिवसापूर्वीच अर्जामध्ये लॉटरीमध्ये नाव आलेलं असेल, तर त्यांच्या पूर्वसंमतीला कुठलीही अडचण येणार नाही, त्यांना पूर्वसंमती येणार आहे. तर या शीर्षकावरून समजलं. तर त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता, या परिपत्रकामध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे, हे आपण पाहून घेऊया. तर इथं बघू शकता, उपरोक्त विषयान्वये कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण या 3 योजना महा-डी-बी-टी पोर्टलवर राज्यात राबवल्या जात आहेत आणि सदर योजनेतून 2025-26 मध्ये लाभार्थ्यांची प्रथम प्राधान्य या पद्धतीने लॉटरी निवड झालेली आहे. तर सद्यस्थितीत बघू शकता, आता सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून आचारसंहिता लागू झालेली आहे. तर याच आचारसंहिता कालावधीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करावी. हायलाइट करण्यासारखा एक मुद्दा आहे इथं बघू शकता, निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करावी किंवा असे याबाबत क्षेत्रीय स्तरावरून विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास म्हणजे शेतकऱ्यांना कळवण्यात येत आहे की आचारसंहितेपूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्वसंमती प्रदान करून अनुदान अदायगीची कार्यवाही करण्यास हरकत नाही. म्हणजे याच्यामध्ये कुणाला लाभ मिळणार आहे, तर त्याच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे ज्यांची आचारसंहिता लागू व्हायच्या तारखेच्या पूर्वी ज्यांची लॉटरीमध्ये निवड झालेली आहे संबंधित घटकासाठी. तर अशा सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सुद्धा पूर्वसंमती प्रदान करून अनुदान वाटप होणार आहे. आचारसंहिता लागल्याची जे डेट शासनाने जाहीर केलेली होती त्या तारखेच्या अगोदर ज्यांची निवड झालेली आहे त्यांना कुठलीही अडचण येणार नाही, या परिपत्रकावरून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यांना पूर्वसंमतीही येणार आहे आणि त्यांचं अनुदान सुद्धा पुढे त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे वेळेवर, शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये. एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं शासनाकडून, जे शेतकऱ्यांना नक्कीच या अपडेटचा फायदा होणार आहे आणि ज्यांचं लॉटरीमध्ये नाव लागलेलं आहे आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी त्यांची पूर्वसंमती येणार आहे आणि त्यांना अनुदानही मिळणार आहे. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं शेतकरी बांधवांसाठी. जर चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा. अशी महत्त्वपूर्ण आणि अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे भविष्यामध्ये सुद्धा. धन्यवाद.